कधीकधी व्ह्यूज मिळवण्याच्या नादात आपण स्वतःच कोणाचं तरी कंटेंट बनतो. यो व्हॉट्सअप गाईज, स्वागत आहे तुमचं सॅम द डेअरडेव्हिलच्या एका नवीन आणि सर्वात भयानक लाईव्ह स्ट्रीममध्ये. समीर उर्फ सॅम त्याचा स्मार्टफोन गिम्बलवर सेट करत जोरात ओरडला. तो पुण्याचा एक प्रसिद्ध यूट्यूबर होता. आज त्याने एक भयानक रिस्क घेतली होती. तो सह्याद्रीच्या एका अशा दुर्गम भागात होता जिथे जुन्या काळात एक रक्तभैरवाचं पडकं मंदिर होतं. लोक म्हणतात तिथे रात्री पाऊल ठेवणारा माणूस जिवंत परतत नाही. मित्रांनो, आज जर आपण 1,00,000 लाईव्ह व्ह्युअर्सचा टप्पा ओलांडला तर मी इथे बळीचा विधी करून दाखवणार आहे. येस, तुम्ही बरोबर ऐकलत. नो फेक, नो फिल्टर्स, ओनली रिअल हॉरर. लाईव्ह चॅटमध्ये कमेंट्सचा पाऊस पडत होता. राहुल जिरोस्तात, भावा तू वेडा आहेस का, परत ये. टेक गुरु, हे सगळं स्क्रिप्टेड असतं रे, काही होत नाही. मिस्ट्री लवर, सॅम मंदिर दाखव लवकर. समीर मंदिरात शिरला. तिथला परिसर अत्यंत भयान होता. चारी बाजूला वटवाघरांचा आवाज आणि कुबट वास येत होता. अचानक गाभाऱ्यात त्याला एक आकृती दिसली. एक उंच, अंगाला राख फासलेला आणि डोळ्यात विचित्र चमक असलेला साधू तिथे बसला होता. त्याच्यासमोर एक छोटा होम जळत होता. समीरने कॅमेरा त्याच्याकडे वळवला. पाहिलंत मित्रांनो, काय जबरदस्त प्रॉप आहे. हा अभिनेता बघा किती रिअल वाटतोय. समीरने त्या साधूजवळ जाऊन विचारले, काय बाबा, मला जगातील सर्वात मोठा इन्फ्लुएन्सर बनायचं आहे, काय करावं लागेल? साधूने मान वर केली. त्याचा आवाज एखाद्या जुन्या दरवाजाच्या करकरण्यासारखा होता. फेम हवंय, प्रसिद्धी हवी आहे, मग तुला बळी द्यावा लागेल. स्वतःचा नाही तर तुझ्या अहंकाराचा, तुझ्या रक्ताचा. समीर कॅमेऱ्याकडे पाहून डोळा मारला. मित्रांनो, भारी डायलॉग आहे ना, चला आपण हा विधी करूया. साधूने समीरला एका रक्तासारख्या लाल रंगाच्या वर्तुळात बसवले. समीरचा फोन समोर ठेवला होता. व्ह्युअर्सची संख्या आता 90,000 पुढे गेली होती. साधूने मंत्र म्हणायला सुरुवात केली. वातावरणात एक प्रकारचा दाब जाणवू लागला. समीरला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, पण तो कॅमेऱ्यासमोर हसत होता. गाईज, मला थोडं वेगळं वाटतंय, पण बघा हा विधी किती रिअल वाटतोय. डोंट विथड्रॉ, व्ह्यूज वाढवा. समीर ओरडला. साधूने एक जुना गंजलेला खंजीर काढला. त्याने समीरच्या हातावर एक छोटी जखम केली. रक्त जमिनीवर पडताच संपूर्ण मंदिर हादरू लागले. कमेंट्स वेगाने येत होत्या. @प्रो गेमर, ओ माय गॉड, काय स्पेशल इफेक्ट्स आहेत. @सोनल, सॅम बस कर आता, भीती वाटतेय. @ॲडमिन, आम्ही 1,00,000 पार केले, बळी दाखव आता. साधू समीरच्या कानात पुटपुटला. जगाला जे पाहायचं होतं ते तू दाखवलंस, आता तुला जे द्यायचं आहे ते दे. साधूने समीरचा चेहरा पकडला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. समीरचा चेहरा निळा पडू लागला. त्याचे डोळे पांढरे झाले. तो कॅमेऱ्याकडे हात करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण आवाज निघत नव्हता. शेवटच्या सेकंदात साधूने कॅमेऱ्याकडे पाहून एक अघोरी हास्य दिले आणि लाईव्ह स्ट्रीम अचानक बंद झाली. बफरिंगचा गोल फिरू लागला. दुसऱ्या दिवशी पुण्याच्या बातम्यांमध्ये खळबळ उडाली. प्रसिद्ध यूट्यूबर समीरचा निर्जन मंदिरात संशयास्पद मृत्यू. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा समीरचा मृतदेह त्या लाल वर्तुळात पडलेला होता. त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, पण त्याचे डोळे प्रचंड भीतीमुळे बाहेर आल्यासारखे वाटत होते. त्याचा फोन तिथेच होता, पण त्यातील सगळा डेटा डिलीट झाला होता. ना व्हिडिओ, ना सिम कार्ड.
इंटरनेटवर तो लाईव्ह व्हिडिओ कुठेच सापडत नव्हता. यूट्यूबने तो व्हिडिओ पॉलिसी व्हायोलेशन म्हणून हटवला होता. लोकांनी म्हटलं की हा एक मार्केटिंग स्टंट होता जो चुकला. रोहन, जो समीरचा सर्वात मोठा फॅन होता, तो रात्री ती स्ट्रीम शेवटपर्यंत पाहत होता. सकाळी उठल्यावर त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. त्याचा महागडा स्मार्टफोन हँग झाला होता. तो फोन अनलॉक होत नव्हता. त्याने कितीही प्रयत्न केले तरी स्क्रीन हलत नव्हती. त्याने फोनच्या पॉवर बटनवर क्लिक केले. स्क्रीन उजळली आणि रोहनची शुद्धच हरपली. त्याच्या फोनचा वॉलपेपर बदलला होता. तो आता समीरच्या लाईव्ह स्ट्रीमचा शेवटचा सेकंद होता. वॉलपेपरवर समीरचा थरथरत असलेला चेहरा होता आणि त्याच्या मागे तो अंधारा साधू उभा होता. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या वॉलपेपरमधील साधूचा हात समीरच्या गळ्यावरून सरकून आता स्क्रीनच्या बाहेर रोहनच्या दिशेने येत होता. रोहनने फोन फेकून दिला, पण फोन हवेतच तरंगू लागला. फोनच्या स्पीकरमधून समीरचा ओरडण्याचा आवाज आला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा बळी तुमचा असू शकतो. त्यानंतर रोहन कधीच कोणाला दिसला नाही. त्याच्या खोलीत फक्त एक फोन सापडला, ज्याच्या वॉलपेपरवर आता 2 चेहरे होते. ब्लॅक मॅजिक आणि सोशल मीडियाचा हा खेळ कधी संपत नाही. तुम्ही कोणाची स्ट्रीम पाहताय यावर लक्ष ठेवा.